सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आज आपण 215 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेली जी आचार प्रणाली आहे त्या आचार प्रणालीच्या अनुषंगाने चिंतन करत आहोत. मागील सत्संगामध्ये शेवटी मोबाईलचा डाटा हा फुल झाल्यामुळं काही भाग वगळला गेला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या मोबाईलमध्ये कारण नसताना आणि गरज नसताना खूप अनावश्यक डाटा झालेला आहे. तुम्ही डिलीट करत बसलो आणि बराचसा डाटा त्यातून मी काढून टाकला का जो कोणत्याही प्रकारचा आपल्या गरजेचा नाही आहे. आपल्या जीवनात असंच असतं. कारण नसताना, विनाकारण, गरज नसताना आपल्या जीवनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या आचाराविचारामध्ये अशा कितीतरी गोष्टी असतात. कधी विनाकारण आपण सांभाळत बसत असतो. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये डोकावून आपण बघत नाही, अंतर्मनात आपण आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करत नाही, तोपर्यंत आपल्या मनातला, आपल्या बुद्धीतला, आपल्या विचारातला, आपल्या आचारातल्या कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या जीवनातून जर काढल्या नाही तर आपलाही डाटा आपल्या जीवनाचा असाच फुल होतो आणि त्या कारणाने कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जसं एखादं भांडं पूर्ण भरलं तर त्यात अधिकचं पाणी, अधिकचं वस्तू आपण काही टाकू शकत नाही. तसं आपणही आपल्या जीवनातले जे अविचार असेल, नकारात्मक विचार असतील, आपल्या बुद्धीतल्या काही चुकीच्या गोष्टी असतील, त्या मधून आपण डिलीट केल्या पाहिजे, बाहेर काढल्या पाहिजे. मोबाईलमध्ये त्या गोष्टी विज्ञानाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहे की ज्या नकोशा गोष्टी असतात, ज्या आपल्याला गरजेच्या गोष्टी नाही आहेत, त्या आपण डिलीट करायला पाहिजे. आणि जोपर्यंत जर डिलीट नाही केल्या तर मोबाईलचा विनाकारण डाटा फुल होतो. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा अयोग्य गोष्टीचा, अयोग्य विचाराचा डाटा फुल झाल्या कारणाने चांगल्या गोष्टी आपण घेऊ शकत नाही. जसं आपल्याला दुपारी 12 वाजता जेवण करायचं आहे आणि आपण 9 वाजता, 10 वाजता नाश्ता केला, चहा पिलं, दूध पिलं, असं आरकड वरकड किंवा इकडूनचं तिकडूनचं जर काही खात बसलो तर मूळ जो जेवण आहे ते आपण करू शकत नाही. तसं परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान जर आपण समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल आणि त्या कृतीवर जर आपल्याला जायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये अनावश्यक ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला काढायला लावतील. आणि परमेश्वरांनी आपल्याला तेच सांगितलंय की जे करायला नाही सांगितलंय ते करायचं नाही आहे, जे करायला सांगितलं ते करायचं आहे. खरं म्हणजे मागच्या सत्संगामध्ये काही सद्भक्तांनी सत्संगाच्या अनुषंगाने 2-3 प्रतिक्रिया, प्रश्न विचारले. कारण त्यामध्ये एक प्रगल्भता, विचाराची जी प्रगल्भता आहे, अनेक सत्संगामध्ये हे शब्द आपल्या कानावर पडत असतात. काही सद्भक्तांनी सांगितलं का प्रगल्भता हा जो विषय आपण घेत असतो तो ती प्रगल्भता, विचाराची प्रगल्भता म्हणजे नेमकं काय? म्हणजे प्रगल्भता हा शब्द मोठेपणाशी निगडीत आहे, उच्चपणाशी निगडीत आहे, श्रेष्ठपणाशी निगडीत आहे. प्रगल्भता म्हणजे त्याचा पूर्णपणे विचार करून, तो आवाका समजून घेऊन आणि मोठा विचार करणं, बोल्ड विचार करणं, सर्वसामान्य माणूस जसा विचार करतो त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं, अलीकडचा विचार सोडून पलीकडचा विचार करणं, याला प्रगल्भता म्हणतात. परमेश्वराची जी विचारधारा आहे, जी आचार प्रणाली, तिच्यापेक्षा दुसरं काही प्रगल्भ नाही. सर्वात मोठा विचार परमेश्वराचा, सर्वात मोठा आचार परमेश्वराचा, तत्वज्ञान परमेश्वराचं. कारण चैतन्यापर परमेश्वर सर्वात मोठा तो असल्यामुळे, त्याच्या पलीकडे काहीच नसल्यामुळं जे बी आहे मोठं किंवा प्रगल्भ ते परमेश्वराचं आहे. परमेश्वराला आपल्याला प्राप्त करायचंय. परमेश्वराची आपण भक्ती करतोय, अनन्य भावे आपण परमेश्वराला शरण गेलेलो आहे. तर परमेश्वराला सुद्धा आपली अपेक्षा तीच आहे की त्याने या जीवाने सुद्धा, सद्भक्ताने सुद्धा परमेश्वरासारखं प्रगल्भ विचार केला पाहिजे, मोठा विचार केला पाहिजे. परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टीत अडकलेलो आहे. मग जातीत अडकलेलं आहे, छोट्या मोठ्यापणात अडकलेलं आहे, मानापानात अडकलेलं आहे, पैशाच्या गोष्टीत अडकलेलं आहे, अविचाराच्या नकारात्मक गोष्टीत अडकलेलो आहे. तर तो विचार न करता
मोठा विचार करायचा आहे, परमेश्वरासारखा विचार करायचा आहे. परमेश्वर सम जीव विषम, परमेश्वराला सर्व समान वाटतात, हा परमेश्वराचा एक विचार आहे. तसा विचार आपण करावा अशी परमेश्वराची अपेक्षा आहे. परंतु आपल्याला शक्य नाही, कारण जीव हा स्वार्थी आहे, वंचक आहे. त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचं जे गुण दोष जे आहे, जीव दोषदर्शी आहे, जीव दोषाचं आळं आहे, अशा ज्या गोष्टी आपण बघितल्या जीवाच्या अनुषंगाने. जीव विकारा वेगळा कधी झालाच नाही. परंतु असं म्हणत असताना, परमेश्वराने सांगितलेलं असताना, दुसरीकडे परमेश्वर म्हणतात विकार विकल्प शून्य व्हा. म्हणजे नष्टत्व आपण करू शकत नाही, त्याचा नाश आपण करू शकत नाही, पण त्याच्यावरती संयम करू शकतो. म्हणजे जी अविचार आहे ते त्यावरती संयम करायचा, त्याच्यावर कंट्रोल करायचं आहे आणि तोच विचार मोठा करायचा, ऊर्ध्वगतीचा करायचा आहे. आणि हे करत असताना जेव्हा आपण दुसऱ्याच्या बाबतीत विचार करतो तेव्हा आपण अत्यंत छोटा विचार करत असतो, कोता विचार करत असतो. आणि आपण स्वतःच्या बाबतीत विचार करत असतो तेव्हा आपल्यासारखा मोठा विचाराचा कोणीच नाही, अशी विचारधारा सर्वसाधारण जीवाची असते. प्रगल्भ विचार करणं ही आपल्या पलीकडे जाऊन समोरच्याची विचारधारा समजून घेणं, समोरच्याच्या विचारधारेचं कारण समजून घेणं, समोरच्याच्या विचाराचा आचाराचा आदर करून त्याचे कारण शोधणं आणि त्याच्यासारखा विचार करून त्याचा आदर करणं. आपण आपल्यासारखा विचार करतो, आपल्यासारखा विचार करत असल्यामुळे आपण लगेच प्रतिक्रिया देत असतो समोरच्यावर. परंतु ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. ती वाचनाने, अभ्यासाने, परमेश्वराने सांगितलेले जे तत्वज्ञान, आचार, विचार जे आपण आपल्या आचरणात जर आणले तर ते हळूहळू ती विचाराची जी प्रगल्भता आहे ती वाढत जात असते. कारण विचाराचा जो पसारा आहे हा खूप मोठा आहे. किती मोठा विचार करू शकतो याचा आपण विचारच करू शकत नाही, पण करायचं ठरलं तर तो करू शकतो. जीव अनादि अविद्युक्त असल्यामुळे तो खालचा विचार करतो, छोटा विचार करतो, कोता विचार करतो. कारण त्याच्यामध्ये तेच गुण, तेच दोष असल्यामुळं त्याची मर्यादा जेवढी आहे तेवढाच तो विचार करत असतो. एखादा शाळेचा शिपाई येतो, शिपाई या पद्धतीने विचार करतो. एखादा प्रोफेसर येतो, प्रोफेसरच्या पद्धतीने विचार करतो. एखादा व्हाईस प्रिन्सिपल येतो, व्हाईस प्रिन्सिपलच्या पद्धतीने विचार करतो. एखादा क्लर्क येतो त्या पद्धतीनं. एखादा प्रिन्सिपल आहे, त्याला पूर्ण कॉलेज चालवायचं असतं, त्याला त्या पूर्ण घटकांचा विचार करून समजून उमजून घेऊन त्याला ते कॉलेज सांभाळायचं असतं, तर तो त्या पद्धतीने विचार करतो. बाकीचे जे घटक आहे ते आपल्यापुरते विचार करतात. शिपाई येतो, आपली नोकरी, आपण आपलं काम, याच्याशी काही दुसऱ्यांचा काही संबंध नसतो त्याचा. तर जी व्यक्ती ज्या पद्धतीने ज्या वातावरणात लहानशी मोठी होते, ज्या संस्कारात तो लहानसा मोठा होतो, त्याच्यानुसार त्याची विचारधारा तयार होत असते. बरं, संस्कारानुसार जरी झाले, परंतु आपण धर्मात आहोत, अभ्यास करतोय. आता परमेश्वराच्या तत्वसिद्धांताचा, आचाराविचाराचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती, आपल्या विचारावरती झाला पाहिजे. नाहीतर आपण फक्त मागच्या सत्संगामध्ये एक दृष्टांत तुम्हाला सांगितलं, एका कानातून ऐकलं, दुसऱ्या कानातून सोडून दिलं, कानातून ऐकलं, तोंडातून भकून दिलं. तर तसं न करता आपण आपल्या अंतःकरणात, म्हणजे आपल्या जीवनात ते उतरवलं तर त्या परमेश्वराचे आचार, विचार, तत्व, सिद्धांत, प्रणाली आपण त्या कृतीत आणू शकतो. जेव्हा ती कृतीत आपण आणायला सुरुवात करू तेव्हा आपल्या विचाराची जी प्रगल्भता आहे ती आपोआपच वाढलेली असेल. एखाद्या व्यक्तीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्या ठिकाणी जाऊन त्याच्या बाजूचा विचार करणं त्याला प्रगल्भ म्हणतात. अंधश्रद्धायुक्त जो धर्म समाजामध्ये आपण बघतो त्याच्या व्यतिरिक्त धर्माचा विचार करणं ती वैचारिक प्रगल्भता आहे. छोटे विचार, पायाजवळचे विचार, स्वार्थी विचार, आपल्यापुरतेच विचार हे प्रगल्भतेचं लक्षण नाही आहे. पण प्रगल्भता ही जी विचाराची आहे त्याच्यावरती किती बोललं तर कमीच आहे. परंतु ती विचाराची शृंखला आपण वाढवत जाऊन पुढं ती किती वाढू शकतो. आणि जोपर्यंत आपण ती वाढवत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या दैवराटीचे आपण होऊ शकत नाही. आपल्या जीवनाचं जे परमेश्वर प्राप्तीचं जे ध्येय ते प्राप्त करायचं असेल तर आपल्याला ह्या वैचारिक प्रगल्भतेशिवाय पर्याय नाही. कारण ती विचारधारा जर आपण करायला लागलो तर मग कृतीवर तसा जाऊ आपण. सांगण्यासारखी वेगळे उदाहरणं खूप आहे. सामाजिक जीवनामध्ये आपण हे दररोज अनुभवत असतो. कोणीतरी कोणाला नाव ठेवत असतो, कोणाची कोणीतरी चाडी करत असतो, कोणाच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत असतो.
संबंध काडीचाही संबंध नसताना त्याच्यावरती प्रतिक्रिया आपण देत असतो, हे प्रगल्भ विचारधारा नाही आहे. आपण आपल्याशी निगडीत ठेवणं, आपला धर्म भला, आपण भले, आपली विचारधारा भली, जेव्हा प्रतिक्रिया द्यायची असते तेव्हा सामाजिक दृष्टिकोनातून सर्वांच्या मनाचा विचार करून प्रतिक्रिया करायची असते, प्रतिक्रिया द्यायची असते. त्याला प्रगल्भ विचार म्हणतात. जो छोट्या विचाराचा आहे तो त्याच्यापुरता मर्यादित राहतो आणि समाजामध्ये या अशा गोष्टीमुळेच अनेक वाद आपल्याला ऐकायला भेटतात, पाहायला भेटतात. कारण समाज प्रगल्भ हा फक्त डिग्रीच्या अनुषंगाने झालेला आहे. समाज शिकलाय, सुशिक्षित झालाय, कपडे घालायला लागलाय, चांगला जगायला लागलाय, पण विचारधारा जी आहे त्याची ती जशी ठेवण असते त्या पद्धतीनंच असते. एक मी बघितलं, समाजामध्ये आपण फिरत असताना आपण वेगळ्या राज्यात जातो, तिथली संस्कृती वेगळी असते. गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, आंध्रमध्ये, केरळमध्ये, वेगळ्या राज्यांमध्ये आपण जातो. हेच काय का आपण जिल्हा ओलांडला, एखादा तालुका ओलांडला, तिथली संस्कृती वेगळी, तिथली बोलीभाषा वेगळी, तिथले कपडे वेगळे. परंतु एक मी चिंतन केलं की कपडे वेगळे दिसतात, रूढी परंपरा वेगळ्या दिसतात, प्रथा वेगळ्या दिसतात, संस्कार संस्कृती वेगळी दिसते, परंतु विचार करण्याची जी पद्धत आहे जीवाची ती मात्र थोड्याफार फरकाने सारखीच आहे. ते कोणत्या कोपऱ्यातून तुम्ही जा. आणि हे जेव्हा आपण बघतो तेव्हा परमेश्वरांनी सांगितलेलं जे जीवाच्या अनुषंगाने तत्वज्ञान आहे ते आपल्याला जाणवतं, ते प्रचितीला येतं. कारण परमेश्वरांनी सांगितलं जीव अनंत आहे, पण जातीत्वाने हा जीव एकच आहे. आणि त्या जातीत्वाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी जीवाचे गुण आणि दोष आपल्याला सांगितलेले, ते आपण जीव या पदार्थामध्ये अनुभवलेले आहे, अभ्यासलेले आहे, त्याचं चिंतन केलेलं आहे. जीव स्वार्थी म्हटल्यानंतर कोणत्या तरी देशातला, कोणत्या तरी राज्यातला, कोणत्या तरी जिल्ह्यातला जीव स्वार्थी नाही असं आपण म्हणू शकत. जीव दोषदर्शिका आहे, तर सर्वांची तीच पद्धत असते, जीव दुसऱ्याचा दोष पाहणार आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्या धर्माचा, संप्रदायाचा असो, कोणत्या राज्यातला असो, ही जी पद्धत आहे जीवाची जवळजवळ सारखीच आपल्याला दिसेल. फक्त तो ज्या संस्कारामध्ये लहानसा मोठा झाला, ज्या संस्कृतीमध्ये वाढला, त्यानुसार थोडाफार फरक आपल्याला जाणवत असतो. म्हणून ही विचाराची जी प्रगल्भता आहे अध्यात्माशिवाय आपल्याला मिळू शकत नाही. परमेश्वरांनी सांगितलेली जी विचारधारा आहे, अनंत लीळेतून, अनंत सूत्रातून, अनंत दृष्टांतातून, ती विचारधारा आपण आपली करणं, त्या विचारधारेवरती चालायला सुरुवात करणं, तर आपलं धर्म हीच कर्म, धर्म आचारप्रणाली, विचारप्रणाली हेच आपलं कर्म जेव्हा आपण होऊ, त्यावेळेस नैसर्गिकरित्या एक स्वभावत धर्म आपण पाळायला सुरुवात करू. मग आपलं उठणं, बसणं, बोलणं हा धर्माशी निगडीत विषय जेव्हा होईल, तेव्हा मात्र आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या तत्वज्ञानावरती चालायला सुरुवात केली, जगायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल. कारण परमेश्वर म्हणतात परमार्ग तुमचं जीवन किंगा. परमार्ग जीवन आपलं कधी होईल, तर जेव्हा ती विचारधारा आपण आपली करू, आणि आपली ती विचारधारा केल्यानंतर ती कृतीत आणू आपण, त्यावेळेस ती विचारधारा आपण आपली केली असं म्हणावं लागेल. नाहीतर आपण एकीकडे धर्मतत्वज्ञान अभ्यासतोय, वाचन करतोय, लिखाण करतोय, सत्संग ऐकतोय, कधीतरी प्रसंगानुसार दुसऱ्याला तत्वज्ञान सांगतोय, मात्र आपण ते कृतीत आणण्याची वेळ येते त्यावेळेस आपण पाठीमागे हटलेलो असतो, किंवा आपला त्याच्याशी काही संबंध नाही, अशी विचारधारा ही प्रगल्भ विचारधारा नाही. अन्य मराठीमध्ये म्हणतात बोले तैसा चाली त्याची वंदावी पावले. जो बोलतो तसा चालतो तो वंदनीय असतो. नाहीतर दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आपलं कोरडे पाषाण. आपण तत्वज्ञान सांगण्या इतपत जर धर्म आपल्या जवळ असेल तर आपण त्या धर्माचे होऊ शकत नाही. ती आचार विचार प्रणाली जी आहे ती आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे, आपली केली पाहिजे, आणि त्यातून जगायला सुरुवात केली पाहिजे. जेव्हा तसे आणि त्या पद्धतीने आपण जगायला सुरुवात करू तेव्हा खऱ्या अर्थाने परमार्गाचे आपण होऊ, आणि मग त्या सूत्राची प्रचिती आपल्याला होईल. परत काही सद्भक्तांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या की जे आपण तत्वज्ञान आज अभ्यासतोय, काहीतरी साधू संतांकडून उपदेश घेतो, आपण ही परंपरा चालत आलेली आहे, साधू संतांकडून तत्वज्ञान ऐकून घेतो, अभ्यास करून घेतो. तर साधू संतांनी उपदेश देतानाच पूर्वी प्रकरण, अन्यवृत्ती प्रकरण, काही महत्वाचे सूत्र, आचरणाच्या अनुषंगाने जे आपण आज अभ्यास करतोय,
त्यातले काही मोजके सूत्र हे साधू संतांनी उपदेश देताना जीवाला दिले पाहिजे, सांगितले पाहिजे. खरं म्हणजे अनेक साधू संत उपदेश देतानाही सांगतात, पूर्वी तर उपदेश लगेच दिला जात नव्हता. एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या बाबांकडे, आचार्यांकडे उपदेश घ्यायला जायचे त्यावेळेस त्याचं चालचलन बघितलं जायचं, त्याला काही गोष्टी समजावून सांगून परत यायला सांगायचे. मग 1 महिन्यानी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी त्याचं ते सर्व आचार विचार प्रणाली जर धर्माच्या अनुषंगाने पोषक जर असेल तर त्याला उपदेश दिला जायचा. किंवा एखाद्याला दीक्षा द्यायची आहे तर मार्गामध्ये तो 1-2 वर्ष जेव्हा राहील, त्याचं सर्व संस्कार, संस्कृती, त्याचं वागणं, बोलणं, चालणं हे धर्माला किती पोषक आहे, त्याच्या किती हिताचं आहे, हे सर्व बघितल्या जायचं, तेव्हा दीक्षा दिल्या जायची. आजची परिस्थिती तशी नाही. बोलता बोलता उपदेश देणारे भिक्षुक आहे, उपदेश घेणारे पण सद्भक्त आहे. दीक्षेचंही तसंच आहे. सकाळी निरूपण, दुपारी उपदेश, संध्याकाळी दीक्षा, असे काही लोकांचे योग आलेले आहे. काही टिकतात, काही नाही टिकत. याच्या पाठीमागचे कारण परिस्थिती बदललेली आहे आणि बदललेल्या परिस्थितीनुसार ही जी आचार विचार प्रणाली ही सुद्धा बदललेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा भूक असली पाहिजे का आपण उपदेश घेतोय म्हणजे नेमकं काय करतोय हे आपण आपल्या गुरूंना विचारलं पाहिजे. उपदेश घेणं म्हणजे काय नेमकं, उपदेश घेतल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे, नाही घेतला तर काय तोटा होणार आहे, ही चर्चा करून आपल्या सर्व शंका जेव्हा फिटतील तेव्हा आपण उपदेश घेतला पाहिजे. तर स्वार्थापोटी एक दृष्टपर घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं या गोष्टी तिथपर्यंत पोचत नाही. परंतु माझ्या अनुभवातून निरूपण केल्यानंतर त्याला जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर यातला थोडासा नेमका फरक समजून सांगितल्यानंतर भक्ती का करावी, धार्मिकता का करावी, भक्ती आणि धार्मिकताचं प्रमाण कुठून घ्यावं आणि तेच कसं खरं आहे हे जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत तो उपदेश घ्यायला तयार होत नाही. हा काही आपताचे वाक्य लागे परमेश्वराने सांगितलं, त्या अनुषंगाने आपण कोणाला तरी आपल्यापणाने सांगितलं आणि तो म्हणतोय आता चला यांनी सांगितलं, काही चुकीचं सांगणार नाही, उपदेश घेऊन टाका, असे खूप मोजके लोक असतात. त्यातूनच मग आवड निर्माण होते, वेद निर्माण होतो. वेदूने बोधिती का बोधूने वेदिती, पहिले बोध कोणाला होतो, नंतर आवड निर्माण होते. एखाद्याला आवड निर्माण होते, नंतर बोध होतो. ही जी परंपरा किंवा ही जी सिस्टम आहे परमेश्वराची, ही परमेश्वराने त्या त्या जीवाच्या अनुषंगाने, योग्यते अयोग्यतेच्या अनुषंगाने वापरलेली दिसते. आजही आपण एखाद्याला अर्धा तास निरूपण केलं तो उपदेश घ्यायला तयार होतो. काही 5-5 वर्ष जरी आपण निरूपण करत राहिलो, संबंधात संपर्कात राहिलो तरी ते लवकर होत नाही. याचे कारण त्याचा प्रयत्न असेल, त्याला समजत नसेल, पूर्वकर्माची जोड असेल, अहेतुक भजन त्याचं घडलेलं नसेल, असे अनेक कारणं आहे. आपण मात्र ही आस धरली पाहिजे साधू संतांकडून. जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा आपलंही काही कर्तव्य आहे का, आपण उपदेश घेतलाय, मग आता उपदेश घेतल्यानंतर पुढं काय घेतला, मग काय करायचं, त्याचं पुढे काहीतरी असेल ना. शाळेत मुलांनी घातलंय तर त्या मुलाला उत्सुकता लागली पाहिजे का पुढे काय. शिक्षक तर शिकवत राहतात, त्यांनी जर अभ्यास केला आणि मग ती उत्सुकता निर्माण झाली तरच तो पुढे सरकेल. तसं आपण उपदेश घेताना का आणि कशासाठी घ्यायचा, त्यातून फायदे तोटे काय आहे, बरं उपदेश घेतल्यानंतर आता पुढं काय करायचं, आपण काय करायला पाहिजे, काहीतरी करण्यासारखा असेल, अशी चिकित्सा, अशी उत्सुकता असेल तरच आपण पुढे जाऊ. कारण जीव हा चिकित्सक आहे. आपण जीव या पदार्थामध्ये हा विषय बघितलेला आहे. साध्या साध्या गोष्टी घ्यायला गेलो मार्केटमध्ये तरी आपण विश्वास ठेवत नाही, त्याच्यासाठी कितीतरी चिकित्सा करतो. मग धर्मासाठी चिकित्सा करणं हा आपला जर स्वभाव आहे तर तो आपण वापरला तर ते उपयोगी पडेल. साधू संत त्यांची ड्युटी करतात, आपण आपली ड्युटी केली. काही गडबडीत असते, कोणीतरी म्हणतं उपदेश द्या, बाबा देऊन टाकतात, हाय घेऊन टाकतो, परंतु याचंही काम आहे, याचंही कर्तव्य आहे. म्हणून आपणही अभ्यास करत असताना चिकित्सक बुद्धी जी आहे आपली परमेश्वरानं आपल्याला दिलेली, तिचा वापर जर धर्मासाठी केला तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्याला होईल आणि आपण केला पाहिजे. कारण आपण विचारलं प्रश्न तर त्याचा फायदा आपल्याला होत राहतो. जर आपण विचारलंच नाही तर त्याचा फायदा कसा होईल. अर्जुन देवानी खूप प्रश्न विचारले तेव्हा श्रीमद भगवद्गीता जन्माला आली. पूजनीय माईंभट असेल, पूजनीय तपस्विनी महादाईसा असतील, पूजनीय आचार्य असतील, यांनी प्रश्न विचारले देवाला, तेव्हा देवानी तत्वज्ञान सांगितलेलं आहे.
असं कितीतरी ठिकाणी असं झालं की देवा आचार्यांनी सांगितलं की देवा तुम्ही आम्हाला कधी सांगितलं नाही अगोदर. देव म्हणतात तुम्ही कधी विचारलं नाही. आम्हीच प्रत्येक गोष्ट सांगितली, तुम्हाला काही तरी स्फुरलं पाहिजे की नाही. आपल्यालाही वाटलं पाहिजे प्रश्न चिकित्सा, परंतु आडात असेल तर पोऱ्यात येईल. आपल्या डोक्यात काही आपण वाचन लिखाण काहीतरी करत असेल, ऐकत असेल तर आपल्याला प्रश्न पडेल. आपण जर काही करतच नाही तर प्रश्न कसे पडणार. पण प्रश्न पडले तर तो छोटा असो मोठा असो प्रश्न असतो. परंतु आजकाल प्रश्न विचारायला लोकांना खूप कमीपणा वाटतो, लाज वाटते. परंतु कमीपणा लाज वाटण्यात काही अर्थ नाही आहे. आपले प्रश्न आपण सोडून घेतले पाहिजे. आपल्या शंका आपण जोपर्यंत क्लिअर करत नाही, सोडून घेत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये सुद्धा आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. पण हे का आणि कशासाठी, हेच करायचं तर कसं का करायचं, हेच केलं पाहिजे का, नाही केलं तर काय होईल, हे प्रश्न आपल्याला जर प्रश्न पडले तर धर्माची आपोआपच आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते आणि आपण सक्षमपणे आणि समर्थपणे चांगल्या पद्धतीने धर्म हा आपण पाळू शकतो. हे प्रश्न आपण आपल्यासाठी विचारायचे. आणि म्हणून कोणी साधू संत घरी आले, 2 दंडवत घाला. प्रश्न आपण अभ्यास करत असताना, वाचन करत असताना, सत्संग ऐकताना प्रश्न पडलेला ते वहीत लिहून ठेवा. आणि कधीतरी आलेल्या साधू संतांना विचारा. त्या प्रश्नाचे प्रमाण, ते प्रश्नाचे उत्तर आपण समजून घ्या. एखादे साधू संत नाही देऊ शकले तर मनात कोणत्या प्रकारचा विकल्प आणू नका. कारण हे तत्वज्ञान इतकं मोठं आहे का परिपूर्ण असा कुणीच तुम्हाला भेटणार नाही. आचार्य सुद्धा परिपूर्ण नव्हते, पूजनीय माईंभट सुद्धा परिपूर्ण नव्हते. आचार्य परिपूर्ण असते तर त्यांना 12 शंकेचं उत्तर देता आले असते, पण त्यांनी सांगितले मी देवाला विचारलंच नाही. माईंभट 18 पुराण वेद शास्त्र सर्व शास्त्र होऊन परमेश्वराच्या श्रीमुखी ब्रह्मविद्याशास्त्र झालं तरी त्यांना शंका निर्माण झाली नसती की मला देव प्राप्त होईल की नाही, मला देव भेटेल की नाही. याचा अर्थ जीव हा कधी परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपणही प्रश्न विचारायला कमीपणा आपल्याला वाटला नाही पाहिजे. आणि आपण अध्यात्म हे समजून उमजून घेऊन जर केलं तर त्याचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे साधू संतांकडून आपण अपेक्षा करतो ती आपल्याकडून सुद्धा साधू संतांनी अपेक्षा केलेली असते की यांनी काहीतरी विचारावं, विचारलं तर आपण सांगतील. आपण जर सांगा बाबा काहीतरी, आता आपण कुठपर्यंत आहे ना, आपल्याला काय कळतं हे जर त्यांना कळालं नाही तर ते काय सांगतील. त्याच्यापेक्षा सुरुवात जर आपल्याकडून केली तर आपोआपच ती चर्चा होत राहते ना, आपल्या ज्ञानात भर पडत राहते. आपण मागच्या वेळेस सूत्र बघितलं तर देमती देवे करावे ते केले, पुरुष करावे ते ठेले. कारण देमती देवाला विचारते की बाबा माझ्या दैवातच नाही, भाग्यातच नाही आहे. आणि मग परमेश्वर म्हणतात असं कसं, देवाने तर सर्वच करून ठेवलेलं आहे. सृष्टी निर्माण केली परमेश्वराने, मायाच्या तमीभागातून काढलं परमेश्वराने जीवाला, स्वतः अवतार घेतला, वाडोवाडे फिरला, तत्वज्ञान सांगितलं, आचार करून दाखवला, सर्वच करून दाखवलं. सर्वच जे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर परमेश्वराने दिले. म्हणजे सर्व काही परमेश्वराने करून टाकलं. तरी जर आपण दैवावर आणि देवावरती ढकलत असेल तर ते कसं शक्य आहे. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात परमेश्वराने सर्व करून ठेवलंय, सर्व सांगून ठेवलंय, सर्व करून दाखवलंय. आता जे बी करायचंय ते पुरुषाला करायचं, म्हणजे आपल्याला करायचंय, जीवाला करायचंय. त्याच्यामुळं आपण ह्या विषयवस्था केल्या नाही पाहिजे की असेल तर भेटेल, आपण प्रयत्न केला तर भेटेल. कारण कर्मोशी जीव सकळे पावे पण एक वाचुनी, परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय कर्माने आपल्याला सर्व भेटणार आहे, पण परमेश्वर मात्र प्रयत्नाने भेटणार आहे, ज्ञानाने भेटणार आहे. ज्ञानमोचक परमेश्वराने सांगितलंय, दास्यमोचक परमेश्वराने सांगितलेले, आत्मज्ञाने मोक्ष परमेश्वराने सांगितलेलं आहे, स्वभाव प्रकटित जीव मुंचे असं परमेश्वराने सांगितलंय. म्हणजे परमेश्वराने या जीवाचं मुंचन कशा कशाने होऊ शकतं असे अनेक पर्याय परमेश्वराने आपल्या समोर मांडलेले, ठेवलेले. आता आपण त्यात कोणत्या ठिकाणी बसतो ते आपण शोधायचंय, त्याची शोधणी करायची आणि त्यातून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची. जसं 10वी पास विद्यार्थी झाल्यानंतर एखाद्याला डॉक्टर व्हावंसं वाटतं, तर त्या डॉक्टर होण्यासाठी त्याला लागणारी जी कॅपॅसिटी, पात्रता त्याच्यात आहे की नाही हे त्यांनी विचार करून मग पुढे प्रवेश करायचा असतो. अन्यथा बाकीच्या गोष्टी भरपूर असतात. कोणी इंजिनियर होतं, कोणी आणखीन वेगवेगळ्या डिग्र्या घेतात आणि आपलं करिअर होतं. एकच करिअर, एकच गोष्ट ती केली तरच आपल्या जीवनाचं भलं होईल असं काही नसतं. पण परमेश्वराने सुद्धा जीवाच्या वेगवेगळ्या प्रकृती, प्रवृत्ती, योग्यता, अयोग्यता, पात्रतेनुसार
परमेश्वराने सुद्धा आपल्याला भरपूर पर्याय दिलेले, मुक्तीचे दरवाजे भरपूर उघडे करून टाकलेले परमेश्वराने. परंतु आपण कोणत्या अनुषंगाने, कोणत्या रस्त्याने परमेश्वरापर्यंत प्राप्त होऊ शकतो? कारण प्रत्येक एखादा जीव साऱ्याच गोष्टी नाही करू शकत. एखादा दास्य करल तर एखादा ज्ञान तो नाही काढू शकत, एखादा ज्ञान काढल तर तो दास्य नाही करू शकत, एखादा कशाने उद्धरून जाईल, एखादा कशाने उद्धर जाईल हे सांगता येत नाही. म्हणून आपण कशामुळे जाणार, कोणत्या रस्त्याने जाणार आहे याचं चिंतन आपण करायचंय. कोणीतरी सांगितलं नंतर आपण करणार असं होत नाही. आणि आजकाल धर्मामध्ये हीच गोष्ट, एक न धड भाराभर चिंध्या. एक काही गोष्ट समजून न घेता सर्व गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि एक काही गोष्ट आपल्या डोक्यात नसते. एक तरी कोणती तरी गोष्ट समजून घेऊन जर, जाणून घेऊन जर आपण त्यावरती चालायला सुरू केलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाता येऊ शकतं. म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पुढील सूत्र आहे, भोजिया येत अनुसरीजे तरी ऐसे आदोपरीच्या रक्षा होईजेल गा, मग अनंत काळ दुःख भोगी येत असेल. परमेश्वरांनी अशा वेगळ्या प्रसंगानुसार समोर जी वस्तुस्थिती आहे, प्रसंग आहे, परिस्थिती आहे त्याच्यानुसार हे तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. भोजिया म्हणजे दायंबा. हे जे दायंबा आहे त्यांना परमेश्वराच्या श्रीमुखी बोध झालेला आहे, बोध झालेला होता. हे बोधवंत होते, पण स्वामी भविष्य जाणून होते त्यांचं. कारण बोधवंत असून सुद्धा ते पुढे प्रमादी झाले. परमेश्वराने सांगितलं तत्वज्ञान त्यांनी अनुसरले नाही, तत्वज्ञान त्यांनी आज्ञाप्रती पालन केली नाही. हे परमेश्वराला पुढचं सारं भविष्य त्यांच्याविषयी माहीत होतं. आणि म्हणून धर्मापासून त्यांनी बाहेर पडू नये, धर्माला लागावं, ही परमेश्वराची तळमळ, या जीवाच्या विषयी असलेली इच्छा आणि परमेश्वराची जी कृपाभाव आहे हा दायंबाच्या संदर्भात सुद्धा होता. परत ईश्वर मार्गावरून देवता मार्गावरती त्यांनी जाऊ नये आणि तसंच पुढे होणार होतं. म्हणून परमेश्वर एक प्रसंगानुसार डोमेग्रामला पाण्याच्या म्हणजे नदीच्या कडेला एक झाड जे आहे ते पाण्याच्या त्या धारेबरोबर ते खाली जात होतं, वरती येत होतं, खाली जात होतं, वरती येत होतं. आणि त्याला कितीतरी दुःख होत असेल हे परमेश्वर जाणत होते. आणि म्हणून परमेश्वराने त्या झाडाकड बोट करून आणि या दायंबाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे का भोजिया येत अनुसरीजे, इथं तुम्ही अनुसरा, अन्यथा या झाडासारखंच तुम्हाला अनंत काळ दुःख भोगावं लागेल. आणि ह्या दुःखातून जर तुम्हाला पडायचं असेल तर अनुसरण्याशिवाय पर्याय नाही. हे भोजियाच्या निमित्ताने आपल्याला सुद्धा सांगितले, कारण आपण दररोज हे नरक योन्या बघत असतो, पण त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही का, तर आपण गुळगुळीत झालेलो आहे. आपल्याला जनावरं दिसतात दररोजचे जगताना, ते जनावरं ऊन वारा पाणी पाऊस याच्यामध्ये जगत असतात. त्यांना कोणी खाऊ घालत नाही, त्यांना त्या परिस्थितीनुसारच कितीतरी दुःख भोगावं लागतं. अगोदर ती दुःख योनी, त्याच्यात परत डबल दुःख. झाडं झुडपं आपण बघत असतो, स्थावर योनी आपण बघत असतो, चलद्रूप योनी आपण बघत असतो. हे बघत असून हे कमी का काय, आपण आपल्या आपताच्या कोणाच्या तरी मनुष्य सरल्यानंतर आपण दफनभूमीत जात असतो, स्मशानभूमीत जात असतो, दुःखाच्या ठिकाणी जात असतो, पण त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. की आपलं कधीतरी असं होईल का, तर आपल्यामध्ये ते जिवंतपणाचं लक्षण राहिलेलं नाही, ते गुळगुळीतपणा झालेला आहे. तेवढ्यापुरतं एक स्मशान वैराग्य आपल्यामध्ये निर्माण होतं. परंतु जिवंतपणाचं लक्षण जर आपल्यामध्ये असेल, आपली सद्सद्विवेक बुद्धी असेल, तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्यावर होईल आणि आपण त्याचं चिंतन करून आपल्या कृतीमध्ये आपण बदल घडवून आणत असतो. गौतम बुद्धचं हेच झालं. गौतम बुद्ध एक राजपुत्र, राजवाड्याच्या बाहेर कधी पडलेले नाही, अत्यंत विलासित श्रीमंतीत जगणारे राजपुत्र. पण जेव्हा कधीतरी हट्टापायी बाहेर पडले, बाहेर पडल्यानंतर त्यांना कोणीतरी आजारी मनुष्य दिसला, कोणीतरी मेलेल्याची मौत जाताना दिसली, असे प्राणी दिसले, झाडं दिसले, आणि त्यांनी ते आपल्या प्रधानाला विचारलं की हे काय आहे. पण हा मनुष्यच आहे, आपल्यासारखाच आहे, पण तो आजाराने व्याधीने ग्रस्त झालेला आहे, म्हणून त्याला दुःखच दुःख आहे. हे आपल्याला त्यांनी विचारलं, मला पण होऊ शकतं म्हणे, आपल्याला पण होऊ शकतं, हे कोणालाही होऊ शकतं, आजार कोणालाही होऊ शकतो.
पुढे जाऊन मौत दिसली म्हणे हे काय म्हणे हा मनुष्य मेलेला आहे म्हणे प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तसा मरतो म्हणे मी पण मरू शकतो म्हणे हा आपण पण मरणार म्हणे हे झाडं काय हे कधीतरी माणसंच होते त्यांनी वाईट कर्म केले झाडांमध्ये गेले प्राण्यांमध्ये गेले ते दुःख भोगतायत आणि त्यांनी स्वतःशी ते निगडीत विचार करायला लागले का माझ्यामध्ये जर हे सारं होऊ शकतं तर मग मी का जगतोय मला दुःख होऊ शकतं मी मृत्यूला शरण जाऊ शकतो मला मृत्यू येऊ शकतो मी दुःखात जाऊ शकतो तर मी का जगतोय आणि म्हणून सत्याच्या ओढीनं सत्य काय हे जाणून घेण्याच्या ओढीनं त्यांनी सर्व स्वतः त्याग केला आणि ते गौतम बुद्ध झाले आज आपण समाजात वावरत असताना या साऱ्या गोष्टी आपण बघत असतो अनुभवत असतो उघड्या डोळ्यांनी बघत असतो ऐकत असतो पण त्याचा परिणाम आपल्यावर का होत नाही तर आपली सद्विवेक बुद्धी जी आहे ती जागृत नाही आणि ज्याची जागृत आहे तो त्याचं चिंतन करेल विचार करेल आणि तो विचार करायला लागल्यानंतर त्याचा परिणाम त्याच्यावर होऊन त्याच्या बोलण्यामध्ये राहण्यामध्ये वागण्यामध्ये जमीन आसमानचा फरक दिसेल तर त्याला जर वाटलं तर मी मरणार आहे मी मरू शकतो तर मग मी का वाद करावं मी का खोटं बोलावं मी का भामटेपणा करावं का मी याच्याबरोबर भांडावं त्याच्याबरोबर भांडावं मी का चुकीचं वागावं मी उद्या मरेल मी 10 दिवसांनी मरेल हा विचार केल्यानंतर आपोआपच मनुष्य चांगल्या गोष्टीकडे चांगल्या कर्माकडे झुकत असतो जात असतो कधीतरी कोणत्या तरी सत्संगामध्ये हा एक दृष्टांत मी सांगितलेला आहे की एखादी व्यक्ती असते वाईट प्रवृत्तीची गाव कंटाळतं म्हणून एका साधूकडे त्याला पाठवतात साधू त्याला सांगतात 10 दिवसांनी तू मरणार आहे मरणाची भीती कोणाला नाहीये त्याला ती भीती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला तो चांगला वागायला लागला चांगला बोलायला लागला जे चुकीचं कर्म केलं त्याच्याविषयी त्यांनी समाजाकडे माफी मागायला सुरुवात केली तर मृत्यू ह्या माणसाला सत्याची जाणीव करून देत असताना आज आपल्याला आजूबाजूला या अनेक गोष्टी जरी आपण गेलेलो नाही आपण त्याचा अनुभव घेतलेला नाही पण प्रत्यक्ष अनुभव न घेताय आपण आजूबाजूचे जे लोक जाताना पाहत असतो तो एक अनुभव म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर नक्कीच आपल्यावरती आपल्या विचारावरती आपल्या कृतीवरती त्याचा परिणाम झाला पाहिजे आणि आपण तसं वागायला सुरुवात केली पाहिजे दायंबाला देव तेच सांगताय की यदा कदाचित तर तुम्ही अनुसरले नाही तर असेच तुम्ही वृक्ष होणार आहे आणि अनंत काळ तुम्ही दुःख भोगत राहणार आहे ते परमेश्वरांनी दायंबाला नाही सांगितले ते आपल्यालाच सांगितलेलं आहे याचा विचार जर आपण केला त्याचं चिंतन जर आपण केलं तर नक्कीच आपण ती चूक आपली सुधारू शकतो आपल्या कर्मामध्ये आपण बदल करून परमेश्वराला अनन्यभावे शरण जाऊ शकतो बाई येतीच्या उजे ते चुकीची पुढं तेच सूत्र आलंय लगेच कारण स्थळ डोमेग्रामचंच आहे महादाईसा देवाला एकदा विचारते की 84 लक्ष नरकाबद्दल मी ऐकलं ते ऐकतानाच मला भीती वाटली ते ऐकताना एवढी भीती वाटते तर ते भोगताना किती त्रास आणि किती दुःख आणि किती भीती वाटेल परंतु याला याद न जाण्यासाठी किंवा हे चुकण्यासाठी काही उपाय आहे का परमेश्वर स्पष्ट सांगितलं बाई येथीच्या उजे चुकीत तुम्ही माझं झाले परमेश्वराचे झाले तरच ते चुकू शकतं म्हणजे परमेश्वराला अनुसरलं अनन्यभावी शरण जर गेलो तरच या दुःखातून आपण बाहेर पडू शकतो अन्यथा हे नरक आपल्यासाठी वाटच बघताय कलियुगात नुसतं जन्माला आलं तर चौकडीचं नरक प्राप्त होतं आणि जन्माला आल्यानंतर कितीतरी कर्मातून आपण कितीतरी नरक आपण जोडलेलं राहतो कोणाच तरी मन दुखवलं चलद रूपाचं नरक होतंय चलद रूपाची हिंसा केली तर स्थावराचं नरक होतंय आणि ह्या अशा गोष्टी ज्या दुःखाच्या किंवा नरकाच्या या शृंखला आपल्या बरोबर आपण जोडत असतो 100 वर्षाच्या आयुष्यात 50 वर्ष आपण जगतो त्याच्यामध्ये त्या 50 वर्षामध्ये कारण 50 वर्ष झोपेत जातात 50 वर्षामध्ये 8 वर्ष अगोदरचे जातात का तिला कर्मनिष्पत्ती लागू पडत नाही जीवाला राहिलेल्या 42 वर्षामध्ये आपण लाखो वर्षाचं नरक आपण जोडत असतो कारण प्रत्येक कर्म आपलं दुःख निर्माण करण्याचे प्रत्येक कर्म आपण आपल्यासाठी नरक जोडत असतो याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा ऊर्ध्वगतीचा विचार करू आणि मग परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्वज्ञान आहे त्याचा बारकाईने विचार करून आपण आपले जे पावलं आहे ते अत्यंत सावधपणे टाकायला सुरुवात करू कारण कर्म अत्यंत सूक्ष्म असतं आणि त्या सूक्ष्म कर्माने कितीतरी नरक आपण जोडत असतो म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आपतात
हे तिच्या होईतेच चुकेची. परमेश्वरांनी पुढे सांगितलं आप्ताचं वाक्य लागे. आता हे आप्ताचं वाक्य म्हणजे जे आपले नातेवाईक असतील, आपण संबंधी असतील, आपले प्रेमाचे संबंध, मैत्रीचे संबंध असतील, तर त्यांनी आपल्याला सांगितलं, जीवजीवानी सांगितलं का ते लगेच पटतं. कोणी परका माणूस असेल किंवा परमेश्वराने सारं तत्वज्ञान आपल्याला सांगून ठेवलेलं आहे तरी पण आपल्याच्या डोक्यात बसेल किंवा घुसेल याची गॅरंटी नसते. पण एखाद्या नातेवाईकांनी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर लगेच आपल्याला पटते. प्रसंग तसाच आहे. एकदा बाईसा व लखुबाईसा यांच्यात काहीतरी कुरबुर झाल्या, वाद झाले, भांडणं झाले आणि ह्या वाद भांडणाचा परिणाम लखुबाईसा देवाच्या सन्निधानातून जायला निघाल्या. देवाला सांगितलं की मी राहू शकत नाही, मी गावी जाते. देवाने सांगितलं सन्निधानात राहा, गावातून आत्ता जाऊन आले, गावावरून आता का जातायत, नंतर जा. पण ती काय ऐकत नाही, निघते. आणि मग देव थांब म्हटलं तरी ती थांबत नाही. आणि मग देव आचार्यांना सांगतात की जा लखुबाईसाला थांबवा, अन्यथा म्हातारी कितीतरी अनिष्टाला जाऊ शकते, खूप मोठ्या दुःखात पडू शकते. दयाघने दया आली परमेश्वराला. त्या दयेमुळं आचार्यांना त्यांनी सांगितलं. आचार्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. ते गेल्यानंतर त्यांनी समजवलं की लखुबाईसा तुम्ही थांबा, माझ्यासाठी थांबा. आणि ती पण थांबली का बाबा ठीक आहे तू म्हणतोय तर. परंतु आचार्यांना हे आश्चर्य वाटल्यानंतर देवाला ते येऊन विचारतात की तुम्ही स्वतः म्हटले तरी ती थांबली नाही आणि मी म्हटल्यावर लगेच थांबले. तर मग परमेश्वराने सांगितलं आप्ताचं वाक्य लागे. जीव आणि परमेश्वर हे वैजात्य वेगवेगळं आहे. आणि जीव साजात्य सारखेपणा असल्यामुळे जीव जीवाचं ऐकतो. परमेश्वराचे कार्यकारण स्वरूप लक्षण हे सर्व वेगळं आहे, व्यतिरिक्त आहे. जीव देवतेच्या व्यतिरिक्त, प्रपंचाच्या व्यतिरिक्त परमेश्वर असल्यामुळं त्या परमेश्वराचं समजून घेण्यासाठी, त्या परमेश्वराची जाणीव होऊन, त्या परमेश्वराने सांगितलं म्हणितलं ते करण्यासाठी आपल्याला त्या परमेश्वरात सारखा विचार करावा लागेल, आपल्या हिताचा विचार करावा. कारण परमेश्वर फक्त जीवाच्या हिताचा विचार करतात. जसा परमेश्वर या जीवाच्या हिताचा विचार करतात तसा आपल्या हिताचा आपण जेव्हा विचार करायला सुरुवात करू तेव्हा आपण परमेश्वराचा ऐकायला सुरुवात करू. अन्यथा आपण परमेश्वराचं ऐकत नाही, साऱ्या दुनियेचं ऐकत राहतो आणि त्यातून आपण आपले कितीतरी दुःख आणि नरक प्राप्त करत असतो. याचा आपण विचार केला पाहिजे. जीव झाडीले पुशिले वाहती त्रसले तरी जाती म्हटले. जीव जो आहे त्याला जर विचारलं, चांगलं बोललं, जवळ केलं, त्याला काही दिलं घेतलं तर म्हटले ते राहतात. आपल्याला सांभाळावं लागतं. आणि जर आपण त्याची थोडंसं हेटाळणी केली तर नक्कीच तो त्या धर्मापासून जाऊ शकतो, आपल्यापासून जाऊ शकतो. परमेश्वर डोमेग्रामची लीळा आहे. आपण जे कर्म करतो, नित्य नैमित्तिक विधी करत असतो, आचरण करत असतो, जे आपले हितचिंतक आहे ते आपल्याला विचारतात काय चाललंय, विचारपूस करताय. परंतु आपण जर विचारलं नाही तर आपल्याला ती अपेक्षा असते. त्या अपेक्षेत ते न बसल्यामुळे आपोआप त्या व्यक्तीपासून आपण तुटत असतो. परंतु समाजामध्ये राहत असताना, व्यवहारात जगत असताना आपण जे देवाणघेवाण करत असतो आपल्यापणाने, आणि ते एक धर्माचं काम आहे. धर्माधरू तिचे त्या अनुषंगाने आपण काहीतरी पाठिंबा देत असतो, काहीतरी मदत करत असतो, अर्थाप्रती बोलावे, कोणाला तरी आपण मार्गदर्शन करत असतो. हे धर्माच्या नाथेने आपण करत असतो. तसं परमेश्वराने सुद्धा काही संबंध नसताना डोमेग्रामला एक स्त्री प्रेग्नंट असते आणि ती आल्यानंतर देवाला विनंती केल्यानंतर देवानी तिला आधार देतात, आसरा देतात, तिचं ते बाळंतपण करतात आणि सर्व काही कमी जास्त ते बघून आपलेपणाने ते तिची सर्व विचारपूस करतात. मग परमेश्वराने त्या ठिकाणी हे सूत्र सांगितले, जीव झाडीले पुशिले वाहती त्रसले तरी जाती. तर आपण जवळ केलं, त्याला दिलं घेतलं तर आपोआपच ते आपल्या जवळ राहतात. आणि जर आपण हेटाळणी केली,
कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन नाही केलं, हाडाड केली, तर नक्कीच ते आपल्याजवळ जाणार नाही. तर धर्माच्या अनुषंगाने सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आता आपल्याला या गोष्टी खूप अनुभवास येत असतात, कारण जगत असताना आपल्या संपर्कात नामधारक असतात, वासनिक असतात. जवळ केलं, विचारलं, बोललं, आपलेपणाने मदत केली, प्रेमाने आपण त्याला सांगितलं काही, तर नक्कीच ते धर्माला टिकून राहतात, धर्म सांभाळतात, धर्म प्रगती करतात. तर त्या अनुषंगाने आपण आपले धर्माच्या अनुषंगाने कर्तव्य कर्म आपण केलं पाहिजे, करत राहिलो पाहिजे, कारण तेच धर्मधृती जी आहे, तेच धर्माला उभं करणं आहे. त्याच्या निमित्ताने आपण आपल्या निमित्ताने तो परमेश्वराच्या मार्गावरती आपण मार्गक्रमणा करत असतो आणि त्याला परमेश्वर सहाय्य पण करतात. असे असा का मंडळी का जीव जीवा काही परिहार असे, जीव जीवाला कधी परिहार देऊ शकत नाही, म्हणजे जीव जीवाला कधी समजावून सांगू शकत नाही. ही लीळा अनेक सत्संगामध्ये आलेली आहे. नाथोबा जे आहे, दररोज त्यांना एक परमेश्वराची एक सेवा दिलेली होती. ते दररोज उठून दूध आणायला जायचे, दररोज जायचे, दूध घेऊन यायचे. कोणत्याही प्रकारची कुरबुर नव्हती, काही नव्हतं. परंतु एकदा नाथोबा लवकर उठले, लवकर गेले दूध आणायला. आता लवकर दूध आणायला गेल्यामुळे ते दुधावाला जो आहे त्यांनी दुधात पाणी टाकायचं, तो दररोज त्याला ते टाकता आलं नाही, आणि त्यामुळं त्याच्या समोरच नाथोबांसमोरच त्याला ते तसंच दूध द्यावं लागलं. आल्यानंतर बाईसा त्यांना विचारते की दूध कमी आहे, तुम्ही एक तर पिला असेल किंवा सांडवलं असेल. नाथोबा म्हटले तसं काही झालं नाही. आता देव सर्वज्ञ, देव सर्व जाणून आहे. देवानी बाईसांना सांगितलं बाई तसं नाहीये, ते असं असं झालं, तरी बाईसा ऐकत नाही. आणि मग देव नाथोबांना सांगतात की जीव जीवाला काही परिहार देऊ शकत नाही, समजून सांगू शकत नाही किंवा समजून घेऊ शकत नाही, कारण ती परिस्थिती, कारण आपण आपल्या बाजूने विचार करतोय. समोरच्याला समजून घ्यायचं असेल तर त्याला त्याच्या बाजूने विचार आपल्याला करावा लागेल. त्याची विचारधारा, त्याची अडचण, त्याची स्वप्न, त्याची महत्वाकांक्षा, तो असा का वागतोय, का बोलतोय, हे त्याच्या पाठीमागचे कारण आपण जर समजून घेतले तर मग आपण त्याला समजून घेणार आहे. परंतु प्रत्येक जीव हा दुसऱ्याचा विचार न करता आपल्या पद्धतीनं आपण विचार करत असतो, आणि म्हणून समाजामध्ये कोणताही जीव कोणत्या जीवाला समजून घेऊ शकत नाही, असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. समाजामध्ये वाद आहे, गैरसमज आहे, तुझं माझं आहे, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हे, कारण जीव स्वाभिमानी आहे, सापेक्ष अपेक्षा करतो फक्त. त्यांनी मला हे सांगावं पण मी सांगावं ही अपेक्षा त्यांनी केलेली असावी, याचा आपण विचारच करत नाही. दुसऱ्याचा विचार करणं, विचार करून समजून घेणं, जाणून घेणं, आणि मग पुढं आपली मार्गक्रमणा करणं, हे धर्माचं एक आचार आहे, धर्माचं एक तत्व, एक सिद्धांत आहे. पण परमेश्वर स्पष्ट सांगताय, छोटासा प्रसंग आहे, त्या प्रसंगानुसार जीव जीवाला परिहार कधी देऊ शकत नाही, समजून सांगू शकत नाही, समजून घेऊ शकत नाही. नाथोबाला परमेश्वर सांगतात की गप्प बस, जाऊ द्या, ते कधीतरी बाईसांना कळेल आणि मग ते समजून घेतील, ती गोष्ट वेगळी. म्हणून आपण सुद्धा जीवन जगत असताना आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली ह्या प्रसंगाचा अनुभव येत असतो. त्यातूनच आपल्या जीवनामध्ये चढ उतार, आडी अडचणी, समज गैरसमज, वाद निर्माण होत असतात. परंतु जेव्हा आपण दुसऱ्याला समजून घेऊ तेव्हा ते वाद मिटतील किंवा मिटू शकतो, आणि याचा आपण विचार केला पाहिजे. उगे असा का मंडळी का जीव जीवा काही परिहारू असे, हे परमेश्वरांनी आपल्याला या प्रसंगानुरूप सांगितलेलं आहे. म्हातारी तमाचा मोठा लागा परी एकेची निकेचे येणीविन गतीच नाही. बाईसा ज्या आहे त्या प्रेमी भक्त होत्या. त्यांचं उठणं, बसणं, बोलणं हे सर्व काही परमेश्वरासाठी होतं. दुसरं काही त्यांच्या जीवनाचं टार्गेट नव्हतं, कोणत्या प्रकारचा उद्देश नव्हता, आणि कोणत्या प्रकारचा इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, स्वप्न काही नव्हते. फक्त परमेश्वराची सेवा करणं, याच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनाचं कोणतं दुसरं ध्येयच नव्हतं. परंतु त्या तम गुण असल्यामुळं त्या तमतम करायच्या. वाद, इतर जे भक्त होते त्यांच्या बरोबर वाद व्हायचा, पण तो वाद सुद्धा हे परमेश्वराच्या सेवेच्या अनुषंगाने असायचा. परंतु समजून घेण्याची तेवढी प्रवृत्ती, पात्रता, योग्यता या इतर सद्भक्तांमध्ये नव्हती, आणि म्हणून
तिथं परमेश्वराच्या सन्निधानात सुद्धा या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. जसं मागच्याच सूत्रामध्ये आपण बघितलं की बाईसांचं आणि देमाईसांचे वाद झालेले आणि म्हणून लखुबाईसांचे वाद झाले आणि म्हणून लखुबाईसा परमेश्वराच्या सन्निधानातून चाललेली आहे आणि आचार्यांकरवी मग देवाने त्यांना थांबवलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या परमेश्वराच्या सन्निधानात सुद्धा होत्या, परंतु त्या बाईसांचा जो तमगुण होता त्या तमगुणामुळे ह्या अशा गोष्टी होत होत्या. परंतु त्यांना परमेश्वराला सोडून कोणत्या प्रकारची त्यांची क्षणभरही त्या राहू शकत नव्हत्या. परमेश्वराला पूर्णपणे त्या वेचलेल्या होत्या. त्यांचं उठणं बसणं बोलणं कृती करणे सर्व परमेश्वराच्या सेवेसाठी होतं आणि हाच गुण सर्व गुणांपेक्षा श्रेष्ठ होता. म्हणून परमेश्वर गौरवोद्गार काढतात बाईसांविषयी किंवा म्हातारी तमाचा मोटाळा आहे, तम तम करणारा तिचा मोटाळा म्हणजे खूप मोठं भांड आहे, परंतु एकीची निकी जे येणीविन गतीच नाही, पण तिचं जे जीवनाचं ध्येय ते माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे किती मोठा गौरवोद्गार परमेश्वरांनी, अभिमानयुक्त परमेश्वरांनी बाईसांच्या संदर्भात आपल्याला हे सांगितलेलं आहे. आणि आपल्या जीवनाचं ध्येय सुद्धा असंच असलं पाहिजे. ठीक आहे, आपण संसार करत असताना, समाजात वावरत असताना, काही कामं करत असताना आपलं कर्तव्य भावनेतून आपल्याला हे साऱ्या गोष्टी करता आल्या पाहिजे आणि करायलाच पाहिजे. पण ते करत असताना आपल्या जीवनाचं जे ध्येय हे फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्ती असली पाहिजे. म्हणून परमेश्वर प्राप्तीचं ध्येय जर आपलं ठरलंय तर त्या अनुषंगानेच आपल्या जीवनाची सुद्धा वाटचाल असली पाहिजे. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं कृती, आपले विचार करण्याची पद्धत, आपलं काम करण्याची पद्धत, कारण ध्येय आपलं परमेश्वर प्राप्तीचं आहे. कामं करा, आपलं कर्तव्य पार पडा, समाजात राहायचे समाजासारखं राहा, परंतु जीवनाचं जे ध्येय आपण ठरवलेलं आहे ते ध्येय मात्र आपल्या डोळ्याच्या समोर अस्पष्ट झालं नाही पाहिजे किंवा पुसलं गेलं नाही पाहिजे किंवा आपण विसरलो पाहिजे क्षणभर, असं कधी झालं नाही पाहिजे. या अनुषंगाने आपली जीवनाची जी वाटचाल आहे ती राहिली पाहिजे, चालू राहिली पाहिजे. नाहीतर फक्त सकाळ संध्याकाळ देवपूजेपुरतं जर आपण परमेश्वराच्या या धर्माशी मर्यादित राहिलो तर परमेश्वराची प्राप्ती आपल्यापासून खूप दूर आहे, खूपच दूर आहे. ते एवढं शक्य नाही. म्हणून ही मार्गक्रमण करत असताना, जीवन जगत असताना आपलं ध्येय आपण कधी विसरता कामा नये किंवा आपल्या डोळ्यासमोरून अस्पष्ट होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. जर असं जर राहिलो तर परमेश्वर म्हणतात, सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मते. हा जो जीव आहे सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मणार आहे आणि मग 12 वरीक सबंध नेदूची नाही. म्हणजे जो पुनଃसंबंध ज्याला भेटणार आहे त्या साधनवंताला, त्याची पुढची चाल, पुढची परिस्थिती किंवा त्याच्या पुढचा जन्म कसा असेल हे परमेश्वरांनी सांगितलंय. की सुखिया श्रीमंताच्या घरी त्याचा जन्म होणार आणि 12 वर्षानंतर परमेश्वर त्याला घेऊन जाणार, 12 वर्ष त्याला सन्निधान देणार, संबंध देणार. म्हणून पुनःसंबंध हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे एक संबंध आपल्याला ज्ञानाचा आहे, बोधाचा आहे, दुसरा संबंध हा परमेश्वराचा प्रत्यक्ष असेल. परंतु तो कसा असेल, काय असेल, या पद्धतीनं परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. मार्गी प्रवर्तल्या पुरुषा अनुकूळा प्रतिकूळा उदास देवता होती. परमेश्वराच्या या धर्मामध्ये मार्गक्रमण करत असताना, आचार विचार तत्व सिद्धांत पाळत असताना किंवा ती साधना करत असताना या मार्गावरती चाललेला जो पुरुष आहे, जो साधक आहे, त्याला काही देवता अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात, काही उदास असतात. हे आपण बघितलंय, कोणत्या देवता अनुकूल, कोणत्या प्रतिकूल, कोणत्या उदास. आणि जसजशी आपली अवस्था बदलेल आचाराच्या अनुषंगाने तसतशा याच्यामध्ये बदल पण होत असतो. आणि म्हणून ज्या शाब्दज्ञानात जसजसे आपण आचरण करतो तसतशा कर्मभूमीच्या ज्या देवता आहे, कर्मसृष्टीच्या ज्या देवता आहे, 72 कोटी देवतांपैकी 36 कोटी या ज्या पुरुष देवता आहे त्या शाब्दज्ञानाला अनुकूल होऊन राहत असतात, अनुकूल होऊन सहाय्य करतात असतात. आणि 36 कोटी ज्या स्त्री देवता आहे त्या प्रतिकूल होऊन काही पदार्थाच्या माध्यमातून विघ्न करत असतात. आपण एका सत्संगामध्ये देवता विघ्न यावरती चिंतन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सविस्तर आपण चिंतन केलेलं आहे की कोणत्या देवता कशा पद्धतीने विघ्न करतात आणि त्या विघ्न आपण कशा पद्धतीने ते टाळायचं असतं. काही अनुकूल, तशा प्रतिकूल, तशा काही उदास देवता असतात.
वरच्या देवता ज्या आहेत त्या उदास असतात, तर जशी आपली अवस्था बदलत तशा पद्धतीने ते देवता ह्या जीवाच्या अनुषंगाने या साधकाला प्रतिकूल, अनुकूल आणि उदास होत असतात. देशकाळ वर्तमानाच्या साह्याती जो आचारता पुरुष आहे, जो साधक आहे, देश काळ वर्तमान परिस्थितीनुरूप हे साह्य होत असतं. भौतिक जीवनामध्ये जसं जीवाला संकट येत असतात, प्राप्ती होत असते, त्या पद्धतीनं त्याला त्याच्यावरती मात करायची असते. काही प्रदेशामुळे मध्ये काही ठिकाणी काळानुसार त्रास आपल्याला या साधकाला होऊ शकतो. उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, दुष्काळ आहे, दंगल आहे, युद्ध आहे. अशा परिस्थितीत या साधकाला थोड्याफार फरकाने त्रास जरी झाला तर परमेश्वर म्हणतात, तुम्ही त्या साधनेवर जर असाल, आचारा विचारावर जर असाल, तर परमेश्वराचं नक्कीच साह्य या जीवाला, या साधकाला होत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा संसार जगतात असताना चढ उतार, संकट, आडी अडचणी येत असतात. असा कोणता जीव आहे का त्याला आडी अडचणी नाही, संकट नाही, आणि ते संकट, आडी अडचणी आपणच पूर्वकर्मात जोडलेले असतात. परंतु परमेश्वराने आपल्याला खूप मोठा आशावाद, खूप मोठा आधार दिलेला आहे. त्याच्यासाठी आठ एकच आहे का परमेश्वराच्या ह्या तत्वज्ञानावरती चालण्याचा आपण प्रयत्न करणं, परमेश्वराचं होऊन राहणं, परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जगत राहणं. असं जर करत राहिलो तर अनेक आडी अडचणी येत राहतील, ऋतुमानानुसार येत राहतील, देशकाळानुसार येत असतील, परिस्थितीनुरूप येत असतील. दुष्काळ असेल, युद्ध असेल, वेगवेगळे नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक संकट, आपण काही पूर्वकर्मात जोडलेले संकट येत असतील. परंतु जर परमेश्वराचं होऊन आपण जर राहिलो आणि परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण जगत राहिलो तर नक्कीच परमेश्वराचं साह्य आपल्याला होत असतं. आणि अशी कोणती गोष्ट नाही का ती दीर्घकाळ राहते. ऊन येतं, थोड्या वेळाने परत सावली येणारच आहे. या ज्या गोष्टी आहे, आपण आशावादी राहिलो पाहिजे, धीराचं व्हावं. परमेश्वराने सांगितलं धीर धरा. आणि कोणत्या अडी अडचणीवर, संकटावरती सर्वात रामबाण उपाय म्हणजे वेळ. कोणत्या गोष्टीला वेळ जर जाऊ दिली तर आपापच त्यातून परमेश्वराचं साह्य होऊन आपण त्या अडी अडचणीतून, संकटातून आपण बाहेर पडत असतो. आणि म्हणून आपण धीर धरणं, अडीअडचणीच्या काळात स्मरण चिंतन अधिक करणं, उलट ती एक आपल्यावरती आलेलं संकट, अडचणीच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस आपण धर्म कसा सांभाळतो त्याच्यानुसार आपली योग्यता, पात्रता ठरत असते. समाजात वावरत असताना थोडे संकट आले, अडचणी आले का आपण लगेच काही लोकांना थोडंसं डिस्टर्ब होताना, थोडंसं बाहेर पडताना धर्माच्या बाजूनी नकारात्मक विचार करताना दिसतो का? आम्ही एवढं करतो तरी आम्हाला एवढे संकट, एवढ्या अडचणी का येतात? आपल्याच बाबतीत का असं व्हावं, तसं का व्हावं? अशा नकारात्मक विचारधारा ज्या आहे तो प्रगल्भ विचार नाहीये, तो थिटा विचार आहे, छोटा विचार आहे. आपण पूर्वकर्म जे जोडलेलं ते आपल्या जीवनामध्ये येणार आहे आणि जीवनामध्ये आलेलं असतानाही परमेश्वराचं आपल्याला साह्य होणार आहे. हा विचार प्रगल्भ आहे. आपल्या जीवनातलं आपल्याच बरोबर आलेलं आहे ते आपल्याला फेडावं लागणार आहे, ते आपल्याला भोगावं लागणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती तक्रार न करता, त्याच्यावरती नकारात्मक विचार न करता परमेश्वरावरती निष्ठा ठेवून जगणं म्हणजे प्रगल्भ विचार. त्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण जगायला जर शिकलो तर नक्कीच परमेश्वरचे जे सूत्र आहे त्याची आपल्याला प्रचिती येईल. कारण देश काळ वर्तमानानुसार संकट अडचणी येत राहतात, पण परमेश्वराने आपल्याला स्पष्ट शब्द दिलेला आहे, तरीही मी तुम्हाला सहाय्य करेन. असं म्हणणार नाही का तुमच्या पूर्वकर्माने तुम्ही जोडलेलं आहे मग भोगा आता, असं परमेश्वर कधी म्हणू शकत नाही आणि म्हणणार पण नाही. उलट ऋणाच्या दृष्टांताप्रमाणे आपल्यावरती येणारं संकट अगदी थोडक्यात परमेश्वर निभावून नेऊ शकतात. पण आपली ती निष्ठा, आपला तो भाव आणि आपला त्या समर्थवादावरचा जी निष्ठा आहे ही पक्की असली पाहिजे. थोड्याशा संकटात, थोड्याशा अडीअडचणीत आपली विचारधारा आपण बदललेली नाही पाहिजे किंवा बदलणारी नाही पाहिजे. परिस्थितीनुरूप आपण धार्मिकता जर करणारे असेल तर नक्कीच मग आपल्याला परमेश्वराचं साह्य होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. रडीजे ना किंगा, रडील्या काजळी पडे. जे दुःख असतं, अडीअडचणी असतात, ते आल्यानंतर आपण दुःख करतो, रडतो. परमेश्वर म्हणतात रडून काय होणार? उलट रडल्याने काजळी पडते, म्हणजे
अंधार आपल्या जीवनामध्ये ज्या पात्रता आपण मिळवलेल्या असतात त्या आपल्या निघून जात असतात. म्हणून परमेश्वरांनी दुःख नाही करायला लावलेले. कारण अति रुंदन, आधी दुःख, अति रडणं हे जर केलं तर ज्ञानशक्ती जी आहे, आपण जे परमेश्वरांनी बोध दिलाय त्या बोधाच्या माध्यमातून आपण जे परमेश्वराच्या कृपेने जे शास्त्र अभ्यासलेलं असतं, ज्ञान मिळवलेलं असतं, साधू संतांच्या मार्गदर्शनातून आपण जे ज्ञान मिळवलेलं असतं ते मावळू शकतं. आणि त्यामुळे विधीमध्ये सामावेल एवढंच दुःख आपण केलं पाहिजे. आता ही जी गोष्ट आहे, परमेश्वरांनी साधकाला कोणत्या अनुषंगाने सांगितले की परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराने स्पष्ट सांगितलं अप्राप्तिभाव, अप्राप्तीचं दुःख भाव. मला स्थान भेटले, मला नाम भेटले, मला ज्ञान झालं, ज्ञान भेटलं, मार्गदर्शन भेटलं, प्रसाद करायला भेटतोय, मला साधू संत भेटताय, वासनिक भेटताय, पण देवा तू मला भेटत नाही. याचं दुःख आपण किती करावं, याला एक मर्यादा असली पाहिजे. हेच आपण वासनिक अवस्थेत, नामधारक अवस्थेत असताना आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचं आपण किती दुःख करावं, याची एक मर्यादा आपण बांधून घेतली पाहिजे. कारण अडीअडचणी, संकट, दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. परंतु त्या संकटात, अडीअडचणीत सुद्धा परमेश्वराचं स्मरण, चिंतन, परमेश्वराचं जे अनन्य भावी शरण आपण जे गेलेलो आहे, तो उद्देश, ते ध्येय, त्या परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा आपली किंचितही कमी झाली नाही पाहिजे. परंतु जर आपण त्या दुःखालाच आवळत बसलो तर नक्कीच त्या धर्मापासून, त्या समर्थवादावरच्या निष्ठेपासून कमी होत राहतो. असे अनुभव आपल्याला येत असतात. काही लोकांना कळत न कळत एखादं संकट येतं, कोणीतरी आपतं, सरतं, आणि ते इतके नकारात्मक धर्माच्या बाबतीत होतात की धर्म सोडायची भाषा करतात. कधीतरी प्रसंगानुरूप मला जावं लागतं, तिथं समजावं लागतं. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो की परमेश्वराचा मार्ग सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, हा तुम्हाला समजला, कळाला, म्हणून तुम्ही उपदेश घेतला, म्हणून तुम्ही धार्मिकतेला लागले, हे पक्क आहे. आता हे तुमच्या जीवनात आलेले संकट पूर्वकर्माने आलंय आणि त्या संकटांना तुम्ही आवळीत बसून धर्माला सोडताय, परमेश्वर भक्ती सोडताय, तर कधीतरी तुम्हाला जर भक्ती करावीशी वाटली तर तुम्ही कधी कोणाची कराल? कारण याच्यापेक्षा श्रेष्ठ तर कोणीच नाहीये. करावं लागेल तर खालची करावं लागेल. मग खालची करावं लागत असेल तर मग ती काय उपयोगाची? बरं, धार्मिकता करत असताना धर्म समजून घेतलाय, जाणून घेतलाय, परमेश्वर श्रेष्ठ आहे ते समजून घेऊन मग आपण परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून धार्मिकतेला लागलोय. वेळोवेळी आपल्याला सहाय्य भेटले, प्रचिती भेटली, पण पूर्वकर्माने जोडलेले एखादं संकट आपल्या जीवनात परमेश्वरही टाळू शकत नाही. कारण ते पूर्वकर्माचं आहे आणि ते भोग हे भोगानेच संपतात. ते आलंय, ते आपण आपलं म्हणून ते भोगलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे. आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, याचा विचार न करता नकारात्मक विचार कोण करल? का ज्याला धर्माची जाणीव नाहीये, तेवढं ज्ञान त्याला माहीत नाहीये. परमेश्वराची धर्म, परमेश्वर याची जाणीव नसल्यामुळं अन्यथा ज्ञान किंवा अज्ञान ही जी लोक असतात ते असा विचार करतात. आणि अनेक ठिकाणी असे प्रसंग येतात, त्यावेळेस त्यांना समजून सांगितल्यानंतर काही लोक समजून पण घेतात. काही लोक काही दिवस नकारात्मक होतात, आपोआप परमेश्वराचं साह्य होऊन आपोआप ते परत धर्माला लागतात. काहींनी धर्म सुद्धा सोडलेले असे पण अनुभव मला आलेले. तर ते अज्ञान, दृष्टपर भक्तीला लागलेले असल्यामुळं तर त्याच विचार करणार आहे आणि त्या परमेश्वर भक्ती सोडून कोणत्या तरी कुळदेवता असेल, कोणत्या तरी कोणाच्या तरी ऐकण्यावरून, मार्गदर्शनाने ते चुकीच्या धार्मिकतेला लागले तर अनेक संकटांना ते तोंड देताना पण दिसतात. परंतु नाविलाज असतो, सृष्टी शून्य होते, प्रमादी होतं, ते धर्मापासून जातात. कारण पूर्वकर्माची त्याची तशी जोड असेल. पण त्यावेळेस धीर धरणं आणि परमेश्वरावरती निष्ठा ठेवून आपली मार्गक्रमणा करत राहणं, ती वेळ कशी जाईल याचा विचार करून ती वेळ गेल्यानंतर आपोआपच धर्माला आपण लागत असतो, यांनी विचार केला पाहिजे. परमेश्वरांनी विरक्तीची एक व्याख्या सांगितली, खरूच खाजविना तो विरक्त. आता आज हा जो रोग आहे, आजार आहे, तो काही दिसत नाही, पण पूर्वी खरूच हा नावाचा जो रोग होता तो अति भयंकर होता. जो ज्याला झाला तो त्याला खाजवल्याशिवाय राहू शकत नव्हता.
आजही आपणही खाजवतोय. आपण अन्यथा ज्ञान, अज्ञानामुळे, गैरसमजमुळे, नकारात्मक विचार, तुझं माझं, छोटं मोठं, जातीत्वाचं, अशा बऱ्याच गोष्टी ज्या अहंभाव, अहंता, युगो, या गोष्टी ज्या आपण सांभाळतो, ही एक प्रकारची खरुजच आहे. तो जीवाला लागलेला आजारच आहे, रोगच आहे. तो आपण वेळोवेळी खाजवत असतो. कारण नसताना कोणाविषयी तरी प्रतिक्रिया करणं, कारण नसताना कोणाला तरी सांगणं, कारण नसताना अन्य वार्ता करणं, कारण नसताना अन्य कथन करणं, विकाराच्या अनुषंगाने, विकल्पाच्या अनुषंगाने, जी धार्मिकता परमेश्वराने आपल्याला सांगितली तिचा विचार न करणं आणि त्यात वाहत जाणं, ही एक प्रकारची खरुजच आहे, तो रोगच आहे. पण त्याला जो कंट्रोल करील तो विरक्त आहे म्हटले. परमेश्वराने त्या आजाराच्या अनुषंगाने, त्या प्रसंगानुसार जरी हे सूत्र सांगितलं, तर सिद्धांतिक अर्थाने जर आपण घेतलं तर आज आपल्याला वेळोवेळी ही जी खरुज आहे, याचा हा जो रोग आहे, हा आपल्याला पाहायला भेटतो, ऐकायला भेटतो, आपल्याला अनुभवायला भेटतो, आणि आपण सुद्धा त्यातून जात असतो, आपण सुद्धा त्यातून गेलेलो असतो. म्हणून याच्यावरती कंट्रोल करणं, त्या पद्धतीनं विरक्तीच्या अनुषंगाने विचार करून, धर्माच्या अनुषंगाने विचार करून, धर्मामध्ये टिकून राहणं हे आपल्या साधकाचं मूळ कर्तव्य आहे. आणि त्या पद्धतीनंच आपण जगणं हे आपलं धर्म आहे आणि धार्मिकता आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आजच्या या सत्संगामध्ये आपण वेगवेगळ्या अनुषंगाने, आलेल्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने, सूत्राच्या अनुषंगाने चिंतन केलं. यावरती नक्की प्रतिक्रिया करा. जे चॅनल आपण चालवतो, यूट्यूब चॅनल, त्याला सबस्क्राईबर करत चला, लाईक करत चला, आणि प्रश्नात्मक प्रतिक्रिया नक्की कळवत चला, जेणेकरून पुढच्या सत्संगामध्ये त्याच्यावरती आपल्याला योग्य अयोग्य असं चिंतन करता येईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.